हॅलो. बोला. नमस्कार सर. नमस्कार. कृषी अपडेट युट्यूब चॅनल बोलतोय सर. कुठलं? कृषी अपडेट. हा बोला. तर सर आता बहुतांश शेतकरी म्हणजे असं कमेंट होते की बांगर सरांना कॉल करून विचार म्हणजे अंदाज इथून पुढे कसा राहणार आहेत, राज्यात पाऊस कसा राहील याबद्दल विचारणं होत होती. मग अंदाज कसा असेल सांगा इथून पुढे. अजून 3 ते 4 दिवस पावसाळी वातावरण चांगलं आहे महाराष्ट्रामध्ये. हम्म. परतीचा पाऊस जोरात बरसणार आहे बऱ्याच विभागामध्ये. हा. त्यामध्ये कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर अधिक राहील. हम्म. मराठवाड्यात मध्यम तर उत्तर महाराष्ट्रामध्ये हलका ते मध्यम पाऊस राहणार आहे. हो पूर्व विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण थोडं कमी राहील. हो हो. तर सर आमच्या इकडे म्हणजे आता आम्ही सोलापूरकडे राहतो, सोलापूरमध्ये पंढरपूरमध्ये राहतो. तर इकडे म्हणजे आता पाऊस सुरू झालेला आहे, पण मोठ्या प्रमाणात पाऊस आणखी इकडे झाला नाही. यदा कदाचित सोलापूरमध्ये पाऊस फार मोठा होईलच असं काही सांगता येत नाही. हा हा. परंतु परतीचा पाऊस हा सगळ्या भागात पडत नाही एकसारखा. तर तो भाग बदलत विरळ पाऊस पडत असतो. जिथे पडतो तिथे भरपूर पडतो. हा. त्यामुळे परतीच्या पावसाची ते काही लक्षणं ठरलेली आहेत. आणि ज्या ठिकाणी जून महिन्यामध्ये चांगला पाऊस झालेला असतो हा. किंवा जुलैच्या सुरुवातीला झालेला असतो त्या ठिकाणी जनरली परतीचा पाऊस चांगला पडतो. पडतो का? हो. म्हणजे आता किती दिवस पाऊस राहील तरी राज्यात? महाराष्ट्रामध्ये तरी 15 तारखेपर्यंत पाऊस राहणं मला अपेक्षित आहे. 15 ऑक्टोबर पर्यंत. हो. आता कितीपर्यंत राहील म्हणजे आता या टप्प्यामध्ये पावसाचा जोर हा 27 तारखेपर्यंत आहे. 27 पर्यंत. त्यानंतर दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि थोडं सोलापूर, पश्चिम सांगलीच्या काही भागात पाऊस अजून जास्त दिवस राहू शकतो. आणि साधारणपणे तो मग पुढे महाराष्ट्रामध्ये पण विरळ पाऊस राहील, परंतु फार प्रभाव त्याचा राहणार नाही. आणि 7-8 तारखेपासून विदर्भातून मान्सून माघार घेईल. 7-8 ऑक्टोबर पासून. हो. आणि तिथून थंडीला सुरुवात कधी होईल? थंडीला अजून वेळ आहे, त्यामुळे थंडीच्या अनुभवांच्या अगोदर ऑक्टोबर हीट असते. ऑक्टोबर हीट. त्यामुळे आपल्याला आधी ऑक्टोबर हीट बघावी लागेल, नंतर आपण थंडीचा विचार करू. थंडी साधारण शेवटच्या आठवड्यामध्ये ऑक्टोबरच्या सुरू होत असते. ऑक्टोबर शेवटला. हो. ते वातावरणावर अवलंबून असतं. हो ना. म्हणजे आता या 2-3 म्हणजे 3-4 दिवस तर पाऊस जोराचा राहणार आहे राज्यात. हो. परतीच्या पावसात जोर हा 27 पर्यंत आहे. नंतर पावसाचा जोर कमी होईल. पण नंतर पाऊस पूर्ण उघडणार नाही. अधूनमधून पाऊस येत राहील, कारण जोपर्यंत महाराष्ट्रातून मान्सूनचं वातावरण पूर्ण निघून जात नाही तोपर्यंत ठिकठिकाणी पाऊस होत राहत असतो. म्हणजे भाग बदलत पाऊस पडणार आहे. हो हो. काही भागात असेल तर काही भागात कमी असेल त्याचा जोर. हो हो. चालेल, काय असेल तर करा फोन. चालेल, ठीक आहे सर. ओके ओके. धन्यवाद सर हवामान अंदाज आपण दिल्याबद्दल. ओके ओके. धन्यवाद. चालतं, ठीक आहे. ओके.